नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर मी ह्या ब्लाऊजची पूर्ण कटिंग याच्या पुढे मी तुम्हाला दाखवतेच. तर याच्यासाठी अगोदर तुम्ही ब्लाऊज बघा कशा पद्धतीने झालाय. तर हा सिंपल पद्धतीने गोल गळा आहे. फक्त कस्टमरला खालच्या बाजूने थोडासा ब्रॉड लागत होता, तर मी गळा थोडासा खालच्या बाजूने गोल जास्त घेतलाय. तर समोरची बाजू बघा तुम्ही. कटोरीला हा पण कपडा असा आहे का याच्यामधून धागे निसटतील, तर याला पण मी कटोरीला वरून दाब शिलाई दिली. बरेच जण देत नाही, पण जर कोणाला जर ही ट्रिक आवडली तर नक्कीच मला कमेंट करा. तर अशा पद्धतीने मी याला वरच्या बाजूला शिलाई मारली. तर मी याला समोरच्या बाजूने हात शिलाई केली, कारण माझ्याकडे कपडा शिल्लक नव्हता. तर तुम्ही बघू शकतात कड्याने मी हात शिलाई केली. आणि मी याचं शोल्डर कशा पद्धतीने दाबले, तर तुम्ही बघा अशा पद्धतीने शोल्डर दाबले, म्हणजे हे जे आपण जोडले याच्यातून बाहेर हे कोपरा निघत नाही. आणि आपण याची बाही घेतली जवळजवळ 9 इंचाची. तर खूप सुंदर असा हा ब्लाऊज आलाय. आणि याची फिटिंग तुम्ही बघू शकतात कशा पद्धतीने आली. बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो, इथं नॉर्मल खालीवर होऊन जातं किंवा जास्त कमी होतं. तर हे नॉर्मल काहीतरी थोडंसं माझ्याकडून राहून गेलं, कारण लक्ष नसल्यामुळं असा प्रॉब्लेम होतो. पण भरपूर सुंदर याची फिनिशिंग आली. कुठंही ब्लाऊज कमी जास्त अजिबात झालेला नाही आहे. तर याची कटिंग तुम्ही पुढं बघा, कारण मी डायरेक्ट याची कटिंग मी पिसावर तुम्हाला दाखवली. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. ब्लाऊज कटिंग करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपण छाती बघायची. 37 छातीचा आपण कटोरी ब्लाऊज डायरेक्ट पिसावर कट कसा करायचा मी तुम्हाला हे दाखवते. ते अस्तर आहे. अस्तर अगोदर एकसारखं आहे का नाही आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. कमी जास्त असेल तर आपल्याला कट करायचं आहे. तर जेवढी उंची असेल त्यानुसार आपल्याला उंची घ्यायची, कस्टमरच्या आवडीनुसार. मी हर एक व्हिडिओमध्ये सांगते, कस्टमरच्या आवडीनुसार आपल्याला उंची घ्यायची. तर 14ची उंची घेते ब्लाऊज, 14.5ची उंची घेते. 13.5 इंचावर ब्लाऊज हा शिवून होऊन जातो. 5.5 इंच मी शोल्डर घेतले. 37 छाती आहे. 5.5 शोल्डर घेतले, तर मग मी मोंड्यासाठी पण 5.5च घेते. 38 ते 40 असेल तर आपल्याला 5.25-6 इंच घ्यावं लागतं. 5.5 एकदम परफेक्ट असं बसतं. आता 37 छातीचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. तर जो आपला चौथा भाग येतो तो आपल्याला घ्यायचा आहे. दुसरा भाग आलाय 18.5 इंच. 9.25 इंच, 9.25 इंच चौथा भाग आलाय. आणि 2 इंच आपल्याला जास्त घ्यायचंय. हर एक ब्लाऊजमध्ये मी तुम्हाला सांगते, आपल्याला 2 इंच किंवा 1.5 इंच जरी जास्त घेतलं तरी पण चालतंय, काय अडचण नाही. आता आपल्याला 1.5 इंचावर हा पॉईंट द्यायचा आहे मोंडासाठी. आणि आपल्याला मोंडाला आकार देऊन घ्यायचा आहे. आता हे माप किती आलं त्यानुसार आपल्याला कमरेचा माप घ्यावा लागतं. पण आता माझ्याकडं ब्लाऊज पीस आहे, तर त्यानुसार आपण 30 कंबर आहे, तर 7.5 इंच चौथा भाग येतो. माझ्याकडं माप होतं. चौथा भाग 1 इंच आपलं टक्ससाठी आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने हा पाठीचा भाग पूर्ण कंप्लीट झालाय. आता आपल्याला घ्यायचा आहे गळा. तर गळा घ्यायचा आहे आपल्याला 2.5 इंच किंवा 2.25 जरी घेतलं तरी परफेक्ट होऊन जाते. पाठीमागचा गळा घेऊया आपण 10 इंचाचा. शिवून 9.5 इंच होऊन जाणार. 3 इंच आपल्याला गळा घ्यायचा आहे. आपण असं 3 इंच घेतले, माझं लक्ष मापाकडे होतं. आणि थोडंसं मी याला आकार व्यवस्थित गोल असा देऊन घेणार. अशा पद्धतीने हा पाठीचा भाग एकदम कंप्लीट पूर्ण झालाय. तर आपण याची करणार आहोत कटिंग.
तर आता आपल्याला बदल कशामध्ये करायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्णच बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कारण आपल्याला आता एक्स्ट्रा कपडा लागणार आहे, जे आपलं डबल कटोरी काढायची, कारण याच्यामध्ये सिंगल कटोरी खराब होऊन निघते. किंवा असं आहे तसं जरी ठेवलं तरी पण जमते. छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या, कारण खूप गरजेचं आहे. आपल्याला पेपर कटिंग न करता आपण डायरेक्ट ही याच्यावर कटिंग करतोय, पिसावर कटिंग करतोय. हा काठ पूर्ण मी काढून टाकते. तर आता मोंड्यामध्ये आपल्याला अर्धा इंचाचा आपल्याला आतमधून आकार द्यायचा आहे. पुन्हा एकदा आपण चेक करून घेऊ 5.5 इंच आहे का नाही. 5.5 बसते, खाली पण 5.5 आपल्याला चेक करायचं आहे. आपण असं 5.5 बसते का नाही आपण असं चेक करू. पुन्हा एकदा आपण 5.5 वर चेक करायचं आहे. ही लाईन आपल्याला इथं मिक्स करायची. 1 इंच अंतरावर आपल्याला आकार द्यायचा, म्हणजे आकार हा बरोबर आहे. अशा पद्धतीने आता गळा जेवढा आहे आपल्याला तेवढाच घ्यायचा आहे. पुढचा गळा आपल्याला घ्यायचा आहे 6.5 इंचाचा. थोडासा मी खालच्या बाजूने ब्रॉड ठेवलाय, म्हणजे गोल कटोरीला आकार येऊन जातो. आता आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस पट्टी वेगळी काढायची नाही, बरोबर. तर आपण 1 इंच जास्त घेणार आहोत. 1-2 मापाकडे लक्ष द्या, पूर्ण ब्लाउज कटिंग तुम्हाला येऊन जाईल. आता आपल्याला ह्या लाईन पासून क्रॉस पट्टी 3 वर एक हे माप घ्यायचं आहे आणि 2.5 वर आपल्याला हे माप ठेवायचं आहे. थोडंसं आपल्याला क्रॉस पट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला काढायची आहे कटोरी. तर ती कटोरी कशा पद्धतीने काढायची, 5 इंचाची आपण कटोरी काढू. 5 इंचावर मी एक लाईन आखली, तीच लाईन आपल्याला सरळ वरती घ्यायची. तीच लाईन आपण वरती घेतल्याच्या नंतर आपल्याला इथं 1 इंचाचा पॉइंट द्यायचा. आपण पुन्हा एकदा चेक करू. या मापापासून 5 इंचाची आपल्याला कटोरी घ्यायची. अशा पद्धतीने आपली ही कटोरी निघली. 2.5 इंच हे माप आलं पाहिजे जवळजवळ, म्हणजे कटोरीला आकार हा व्यवस्थित येऊन जातो. अशा पद्धतीने बघा. आता आपण करणार आहोत याची कटिंग. तर आपण जास्त कशामध्ये घेतले, फक्त क्रॉस पट्टीमध्ये. आता आपल्याला क्रॉस पट्टी वेगळी काढायची गरज नाही. आता आपल्याला फक्त कटोरी वेगळी काढायची. ती कशा पद्धतीने वाढवायची तर त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्णच बघा. हे बघा, अशा पद्धतीने आपली ही कटोरी आली. हा आपला कटोरी, ही आपली कटोरी, ही आपली क्रॉस पट्टी. तर आपण काय करणार आहोत, आता याच्यामध्ये कटोरी वाढवायची. तर आपण ती पिसावरच वाढवूया. तर मी ही कटोरी इथं ठेवली. थोडीशी मी तिरकी ठेवली. तिरकी ठेवा किंवा सरळ ठेवा, काही अडचण नाही. सरळ मी एकदा आखून घेते. आपण हा जास्त घेतलेला, कारण आपण ते कट नव्हतं केलेलं, जो काठ होता. आता पूर्ण जशी कटोरी आहे त्यानुसार आपल्याला
कटोरी ठेवून घ्यायची। आता काय करायचं आहे, कटोरीचा मधला सेंटर आपल्याला काढायचा आहे, म्हणजे 2.5 इंच मधला सेंटर येईल, कारण आपली कटोरी झाली ती 5 इंचाची, तर मधला सेंटर 2.5 इंच आपल्याला एक लाईन आखून घ्यायची। आता इथपासून आपल्याला 1.25 इंच खाली उतरायचं आहे, बरोबर। इथपासून आपल्याला 1.25 इंच बाहेर निघायचं आहे, थोडंसं वरती घेतले। इथपासून आपल्याला नॉर्मल बाहेर निघायचं आहे, नॉर्मल, आणि हे माप किती येते, जवळजवळ 4.5 इंच, 4.25 इंच। आता आपल्याला तसंच आपण इथं जेवढं घेतलं तेवढंच आपल्याला ह्या बाजूला पण वाढवायचं आहे, दोन्ही बाजू। आता हा आकार आपल्याला थोडासा वरती घ्यायचा आहे, बरोबर। आता त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आकार हा कटोरीला व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे। आता आपण हे जे 1.25 इंच घेतले याला आपण कटोरी अशा पद्धतीने जोडून घ्यायची। तर बघा, अशा पद्धतीने ही कटोरी झाली। आता काय करायचं, आपल्याला टक्स घ्यायचा आहे, तर 1.5 इंच ह्या बाजूनी, 1.5 इंच ह्या बाजूनी, आणि वरती आपल्याला ह्या खालच्या लाईन पासून 2.5 इंचावर आपल्याला एक टक्स द्यायचा आहे। तर बघूया आपण, अशा पद्धतीने ही कटोरी झाली आपली रेडी। तर आपण याचे करणार आहोत कटिंग। तर एकदम गोल आणि व्यवस्थित कटोरी आली ही, आणि फिटिंगला पण खूप छान बसते। अशा पद्धतीने ही कटोरी झाली। तर आपण पुन्हा एकदा बघूया। ही झाली आपली कटोरीची कटिंग। तर पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर लगेच मी तुम्हाला पिसावर कसं कट करायचं ते पण दाखवते। आता आपल्याला कशातच काहीच वाढवायचं नाही। आता हे काठाची साडी होती, याला जे काठ आलेत त्याच्यावर आपण बाही घेणार आहोत। आता बाही जेवढी आहे त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करायचं आहे। तर बाही आहे 9 इंचाची, तर आपल्याला 10 इंचावर आहे पळून द्यायचा। तर 10 इंचावर मी एक सरळ आखून घेते, कारण माझ्याकडे अस्तर आत्ता पुरलेलं नाही, तर मला अस्तरची कटिंग वेगळी करावी लागेल। झाला आपला पाठीचा भाग कट करून। आता आपल्याला कटोरी कट करायची, तर ती मी थोडीशी तिरकी ठेवते। अशा पद्धतीने आपली कटोरी पण काढून झाली। आता आपल्याला काढायची आहे क्रॉस पट्टी।
क्रॉस पट्टी पण आपली जवळजवळ काढून झाली. पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओ बनवायला भरपूर सारी मेहनत लागते. लाईक करा, चला शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर अगोदर सबस्क्राईब करा, म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि पुन्हा एकदा सांगते का मी सारं काम माझ्या कस्टमरच्या कामावर दाखवते. तुम्हाला माझी पद्धत कशी वाटली नक्कीच कमेंट करा. जसं तुम्ही कमेंट करता त्यानुसार व्हिडिओ अजून चालते. पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.